मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता स्टूलवर बसण्यासाठी पुढे येते. पण अचानक तिचा पाय तेलावर पडतो आणि ती घसरून खाली पडणारच असते. घरातील सर्वजण घाबरून एकदम ओरडतात, "अस्मिता काय झालं?" पण सुदैवाने सायली तिच्या जवळच असल्याने ती वेळीच पुढे सरसावते आणि अस्मिताला खाली पडण्यापासून वाचवते. एकदम सगळ्यांच्याच जीवात जीव येतो. कल्पना आणि अस्मिता दोघी सायलीला पकडून शांतपणे बसायला सांगतात. घरात एकाच शांतता पसरलेली असते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत असते. पूर्ण आजी अस्मिताला विचारतात, "बाळा, तू ठीक आहेस ना?" अस्मिता हळू आवाजात हो म्हणते. तेवढ्यात प्रताप विचारतो, "पण अस्मिता, पाय कसा घसरला तुझा?" त्यावर अस्मिता सांगते की जमिनीवर काहीतरी सांडलेलं होतं. सायली लगेच त्या जागेवर जाऊन पाहते आणि तिथे तेल सांडलेलं आढळतं. सायली विचारते, "इथं हे तेल आलं कुठून?" सगळेजण एकमेकाकडे पाहत असतात. विमल पुढे येते आणि म्हणते, "सायलीताई थांबा, मी स्वच्छ करते." अर्जुन काळजीने विचारतो, "अस्मिताताई, काही लागलं तर नाही ना?" ती नाही म्हणते. पण इकडे प्रिया मात्र मनात विचार करत असते. अस्मिता खरंच पडली असती तर सगळ्यांचं लक्ष सायलीवर गेलं असतं. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. विमल स्वच्छ करत असते आणि पूर्ण आजींना म्हणते, "इथे फार तेल सांडलेलं आहे. पण मी आधी इथे आलेच तेव्हा काहीच नव्हतं." तेवढ्यात प्रिया आवाज उठवते, "इथे तेलाचं भांडं आहे ना? सायली, तूच आणलं असेल हे." सायली प्रामाणिकपणे उत्तर देते, "हो, दिवा लावायचा होता म्हणून मी इथं ठेवलं होतं." प्रिया लगेच टोला मारते, "दिवा तर ओवाळणीच्या वेळी लावतात. मग आधीच तेल कशाला आणलं? खरं बोल ना." सगळ्यांचे लक्ष आता सायलीकडे जातं. प्रिया आता थेट आरोप करते, "तुला अस्मिताला पाडायचं होतं म्हणूनच तू तेल ओतलं." सगळे आश्चर्यचकित होतात. सायली चिडून म्हणते, "प्रिया, तोंडाला येईल ते बोलू नकोस." प्रिया मात्र थांबत नाही. "तुझं आणि अस्मिताचं पटत नाही म्हणून तू असा कट रचला ना," असं ती सायलीला म्हणते. तेवढ्यात अर्जुन ठामपणे म्हणतो, "माझ्या बायकोच्या मनात अशा योजना कधीच येणार नाहीत. सायलीला असं काही केलंच नाही, हे मी मान्य करणार नाही." प्रतिमा सुद्धा सायलीची बाजू घेते. "सायली असं काही करेल मला वाटत नाही." पण प्रिया संतप्त होऊन म्हणते, "आई, तू तिचीच बाजू घेणार ना? पण हलगर्जीपणा झालाय हे तर मान्य करा ना." प्रिया सगळ्या गोष्टी अतिशयोक्ती करून मांडत असते. अस्मिता पडली असती आणि बाळाला काही झालं असतं तर काय? अस्मिता घाबरून हात तोंडावर ठेवते. "खरंच ना," सायली स्पष्ट करते. "मी तर बघ बाजूला ठेवलं होतं. त्यातून तेल सांडणं अशक्यच आहे." तेव्हा कल्पना रागात म्हणते, "मग काय जादूने सांडलं का? जबाबदारी तुझीच होती ना." अस्मिता घसरल्यावर सायली स्पष्ट करते की ती तर अस्मिताला तयार करण्यासाठी तिच्या खोलीकडे गेली होती आणि तेल सांडल्याचं तिला माहीतच नव्हतं. अर्जुन सायलीची बाजू घेत म्हणतो की ती असती तर तिने ते तेल आधी पुसलं गेलं असतं आणि अस्मितालाही तिथं जाऊ दिलं नसतं. हे ऐकून प्रिया चिडते आणि अर्जुनवर आरोप करते की तो अप्रत्यक्षपणे तिच्यावर दोष टाकतोय. सुमन तिला शांत करताच प्रिया तिला उलट सुनावते. कल्पना लगेच प्रियाची बाजू घेते आणि सायलीला दोषी ठरवते. हे पाहून प्रताप, सायली आणि अर्जुन धक्क्यात येतात. प्रिया मात्र समाधानाने असते. सायली रडत आईकडे विश्वासाची याचना करते. पण प्रिया तिला पुन्हा दोष देते की तिच्या हलगर्जीपणामुळेच अस्मिताचं बाळ धोक्यात आलं असतं. प्रतापला हे सहन होत नाही आणि तो प्रियाला थेट सुनावतो. अस्मिताच्या बाळाबद्दल असं काही बोलताना तुला लाज कशी वाटत नाही? त्यानंतरच तो सर्वांसमोर ठामपणे सांगतो की माझा सायलीवर संपूर्ण विश्वास आहे. कारण तिची यात काही चूक नाही. अखेर अस्मिता सुद्धा गप्प बसते. कारण तिलाही सायलीचा निरपराधपणा समजतो. अस्मिता घसरल्यानंतर प्रताप सायलीवर पूर्ण विश्वास व्यक्त करतो आणि सर्वांसमोर स्पष्ट करतो की सायलीने अस्मिताची काळजी घेत अगदी सख्ख्या बहिणीसारखी घेतली आहे. प्रिया कबूल करते की सायलीने मुद्दाम काही केलं नसेल, पण तिच्या हलगर्जीपणामुळे अपघात होऊ शकला असता. प्रताप तिला कठोर शब्दात सुनावतो आणि सायलीचा आदर राखायला सांगतो. कल्पनालाही तो बजावतो की सायलीवर कोणीही अन्याय करू नये. त्यानंतर सायलीला बाबांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ती भारावून जाते आणि आनंद अश्रू येतात. ती प्रतापला मिठी मारते. अर्जुनही भावूक होतो. अस्मिता चोरोटी भरण्याची आठवण करून देते. प्रिया पुढे येते पण पूर्ण आजी थांबवतात आणि सांगतात की हा मान आधी घरातल्या मोठ्या सुनेला सायलीला मिळायला हवा. सायली आनंदाने आजींना मिठी मारते आणि अस्मिताची चोरोटी भरते. यानंतर प्रतिमा, सुमन, कल्पना अशा सर्वजणी अस्मिताची चोरोटी भरतात. सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरतं. सायलीला मान पुन्हा एकदा घरात उंचवते. दुसरीकडे महिपत नशेत डुबलेला असतो आणि मोठ्या गर्वाने नागराज व साक्षीसमोर घोषणा करतो, 30 जुलैला मी हत्तीवरून साखर वाटणार. साक्षी घाबरत त्याला सावध करते की जर सायली आणि अर्जुन महिन्याभरात काही पुरावे आणले तर आपलं सगळं काही बिघडून जाईल. नागराज नशेतच मस्करी करतो. साक्षी, तू हत्तीचं बुकिंग करशील, पण अर्जुन सायलीसाठी जादूची कांडी कुठून आणणार? साक्षी त्याला आठवण करून देते की अर्जुनने गेल्या 2.25 वर्षात अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. साक्षी प्रियाबद्दल बोलणार असते तेव्हा महिपतला राग अनावर होतो. प्रिया, 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 तिच्या डोक्यातच ती बाटली फोडून टाकावी असं वाटतं असं म्हणतो.
नागराज मात्र सावध होतो आणि सांगतो की प्रिया आपल्यासाठी काहीही असली तरी बाहेरच्या जगासाठी ती दादांची लाडकी तन्वी आहे, तिजोरीची किल्ली. साक्षी त्यांना सावध करते की प्रियाकडे व्हिडिओ आहे आणि ती मेल्यावरही आपली वाट लावू शकते. नागराज घाबरतो. जर तिने दुसऱ्याला तो व्हिडिओ पोहोचवायची व्यवस्था केली असेल, तर आपण थेट फासावर जाणार. मला नाही फासावर जायचं. सायली एकटी रूममध्ये बसलेली असते. प्रताप तिची बाजू घेतो. ही माझी लेक आहे असं सर्वांसमोर सांगितल्याची आठवण तिला येत असते. तेवढ्यात अर्जुन येतो आणि तिला आनंदात नाचायला उभं करतो. सायली डोळ्यात पाणी घेत सांगते, माझे बाबा मिळाले. आणि अर्जुनही म्हणतो, डॅडने तुला खरा मान दिला. ते दोघे एकमेकांना मिठी मारतात. दुसरीकडे अस्मिता तिच्या खोलीत विचार करत असते. प्रिया तिच्या घसरण्यावर हसली आणि हे तिला खटकलेलं असतं. तेवढ्यात प्रिया येते आणि सायलीबद्दल विष घालवते. पण अस्मिता थेट विचारते, तेल तूच सांडलंस ना? हे ऐकून प्रिया गडबडते. अस्मिता तिच्यावर ताशेरे ओढते. सायलीला खाली खेचताना माझ्या बाळाच्या जीवावर उठलीस ना तर माझ्याशी गाठ आहे. प्रिया बचाव करण्याचा प्रयत्न करते, पण अस्मिता ठामपणे तिला इशारा देते. सायलीला त्रास दिलास आणि माझ्या बाळाला काही झालं तर अश्विनही तुला माझ्यापासून वाचवू शकणार नाही. प्रिया हादरून जाते, कारण अस्मिताचं असं रूप तिने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. दुसरीकडे सायली आणि अर्जुन एकमेकांच्या मिठीत हरवलेले असतात. तेवढ्यात अर्जुनच्या फोनवर कॉल येतो. तो सायलीकडे पाहून म्हणतो, पाहिलंस का कोणाचा फोन? दोघं हसतात आणि अर्जुन कॉल उचलतो. पलीकडून चैतन्य सांगतो, अर्जुन, खुनाच्या रात्री साक्षी कुठे होती याचे सर्व मोबाईल लोकेशन रिपोर्ट आज मिळणार आहेत. पण त्या टेलिकॉम कंपनीकडून उत्तर यायला थोडा वेळ लागतोय. एक काम कर ना, रविराज सरांशी एकदा तू बोल म्हणजे काम वेगाने होईल. अर्जुन लगेच होकार देतो आणि फोन ठेवतो. सायली विचारते, काय झालं? अर्जुन उत्साहात सांगतो, साक्षीचा खरा लोकेशन रिपोर्ट मिळणार आहे. जर ते रिपोर्ट दाखवताना की साक्षी आश्रमात होती, तर कोर्टात हे ठामपणे सिद्ध करता येईल. एकदा हे रिपोर्ट हातात आले की महिपत आणि साक्षी दोघेही अडकतील. दरम्यान दुसरीकडे कल्पना दुसरीकडे कल्पना एकटीच खोलीत नाराज बसलेली असते. तिच्या मनात एक विचार, प्रतापने सायलीची बाजू घ्यायला नको होती. तेवढ्यात प्रताप तिथे येतो आणि विचारतो, कल्पना काय झालं? बोलत का नाहीयेस माझ्याशी? जे काही आहे ते राग माझ्यावर काढ. कल्पना तिरकस बोलते, तुला माहिती आहे मी का चिडलीये? कारण मी प्रत्येक वेळी अर्जुनच्या बायकोची बाजू घेता. प्रताप शांतपणे म्हणतो, अगं जर मी ती बरोबर असेल तर तिचीच बाजू घेणार ना. आज सायलीने अस्मिताला वाचवलं हे विसरू नकोस. तिच्यावर माझा विश्वास आहे. कल्पना चिडून म्हणते, हो, मग झालं ना. तुम्हाला जर फक्त तिचीच काळजी आहे, तर माझ्याशी बोलायला कशाला आलात? प्रताप शांतपणे उत्तर देतो, तुला समजावणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतल्यासारखं आहे असं मला वाटतंय. सायली काळजीने इकडे अर्जुनला विचारत असते, अहो चैतन्य भाऊजी आज संध्याकाळपर्यंत साक्षीचे रिपोर्ट घेऊन येणार होते ना, अजून आलेच कसे नाही? अर्जुन समजावतो, सिनियरने टेलिकॉम कंपनीला दबाव टाकला होता. कॉल सुद्धा केला होता. त्यांनी खात्री केली होती की रिपोर्ट आजच मिळतील. पण चैतन्य उशीर का करतोय हे मला काही कळत नाहीये. सायली म्हणते, एकदा त्यांना कॉल करून पहा ना. तर अर्जुन म्हणतो, राईट, मी आत्ताच कॉल करतो. तेवढ्यात चैतन्य घाईघाईत धावत येतो. त्याला अक्षरशः धाप लागलेली असते. अर्जुन थोडा नाराजीने विचारतो, अरे इतका उशीर का झाला? चैतन्य हसत म्हणतो, अर्ध्या अर्ध्या तासाचा रस्ता मी 25 मिनिटात पार केलाय. आणि तो अर्जुनकडे लगेच रिपोर्ट्स देतो. अर्जुन ते बारकाईने तपासतो. चैतन्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असतं, कारण त्याला माहीत असतं की साक्षी खरोखर त्या रात्री अनाथ आश्रमात होती. पुढे अर्जुन आणि चैतन्य रिसॉर्टमध्ये पोहोचतात. अर्जुन मॅनेजरला सांगतो, जानेवारी 2023 मधली सगळी सीसीटीव्ही फुटेज दाखवा. मॅनेजर त्यांना फुटेज दाखवतो. चैतन्य म्हणतो, पाहिलेस का? साक्षी ही जाताना दिसत आहे. अर्जुन तपासतो आणि म्हणतो, हे तर 11 तारखेचं फुटेज आहे. तेव्हा त्याचं लक्षात येतं की साक्षीने 13 तारखेच्या घटनेसाठी 11 तारखेचं फुटेज वापरून बनावट पुरावा तयार केला होता. इन्स्पेक्टर सुद्धा त्याच वेळी अर्जुनसोबत असतात. तेवढ्यात सायली घाबरून धावत येते आणि अर्जुन लवकर आवर असं म्हणते. प्रिया आपल्या हालचालींवर लक्ष ठेवून आपला पाठलाग करत असल्याचंही ती अर्जुनला सांगते आणि आपल्याला सावध राहावं लागेल असं म्हणते. तर मित्रांनो, पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.